आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मोहोळ नगर परिषदेसमोर दिव्यांगांचे तीव्र आंदोलन। प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने प्रशासनाला निवेदन। दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे मोहोळ नगर परिषद प्रशासनाने दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याचा निषेधार्थ प्रहार अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी मोहोळ नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाद्वारे प्रशासनास सविस्तर निवेदन देण्यात आले। नगर परिषद स्थापनेपासून आजपर्यंत दिव्यांगांसाठी शासनाने तरतूद केलेल्या 5% राखीव निधीच्या वापराबाबत पारदर्शकता नाही, असा आरोप संघटनेने केला आहे। निवेदनात चालू आर्थिक वर्षात नगर परिषदेच्या स्व उत्पन्नातून किती निधी जमा झाला, त्यातील किती निधी वाटप करण्यात आला, किती अर्ज मंजूर व नामंजूर झाले, तसेच लाभार्थ्यांची यादी व मंजूर रकमेची माहिती तातडीने जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। याच सोबतच चालू वर्षातील दिव्यांग निधीचे अर्धवट वाटप तात्काळ पूर्ण करावे। नगर परिषद हद्दीत 5% गाळे दिव्यांगांना वाटप करावेत। निधी वाटपात चुकीची पद्धत अवलंबणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी। दिव्यांगांना कुटुंब प्रमुखाची अट न लावता 50% घरपट्टी माफ करावी। शिल्लक निधी दिव्यांग कल्याणासाठी वापरावा। मंजूर असलेल्या दिव्यांग भवनासाठी तातडीने जागा निश्चित करावी। तसेच घरकुल योजनांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। हे आंदोलन तालुका अध्यक्ष मनोज धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। यावेळी मोहोळ शहरातील दिव्यांग बांधव लखन ठोंबरे, गणेश शिंदे, नेताजी खंदारे, नजीर शेख, धनाजी चोरमले, कालिदास शेटे, सोपान वणारे, पिंटू शेगर तसेच अनिताताई बळवंत, ज्योतिताई माशाळ यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिक उपस्थित होते। दिव्यांगांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मोहोळ। मनोज धोत्रे, प्रहार अपंग संघटना क्रांती आंदोलन मोहोळ तालुका अध्यक्ष। आज मोहोळ नगर परिषदेत आम्ही दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेलो आहोत। दिव्यांगांना आजपर्यंत कधी नगर परिषदेमार्फत काळा मिळाला नाही। जो 5% निधी मिळतो तो सुद्धा निधी टायमावर आणि अर्धवट वाटप केलेला आहे आणि जे चुकीच्या पद्धतीने वाटप केलेलं आहे अशा कर्मचारी निलंबनाची कारवाई, दिव्यांगांना घरकुल, दिव्यांगाचे 50% घरपट्टी माफी ह्या विषयाने बसलेले आहेत। आज सर्व दिव्यांग बांधव इथे उपोषणासाठी बसले आहेत। तर आमच्या मागण्या हे लवकरात लवकर मान्य कराव्या, अन्यथा त्यांच्या पोटाला काळा पास आम्ही उठणार नाही।